हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर हा व्हिडिओ असणार आहे प्रियाच्या हॉस्टेलची रूम जेव्हा आम्ही सोडत होतो ना तेव्हा कशा प्रकारे तिचं सामान वगैरे आणलं किंवा तिची रूम कशी होती याच्याविषयी असणार आहे। तर चला, हे आहे प्रियाचा हॉस्टेल। हे 4 मजली होतं आणि पाहू शकता आता मी माझे वडील आणि आमचा घरचाच ऑटो आहे तर तो घेऊन आम्ही प्रियाच्या हॉस्टेलवरती आलेले आहोत। आणि आता इथून तिचं सगळं जे काही पुस्तकं किंवा तिचं हॉस्टेलमध्ये जे काही सामान ठेवलेलं होतं ना ते नेण्यासाठी आलेले आहोत। आता तिची एक्झाम तर झालेली आहे, मग हॉस्टेलला राहणार नाही त्याच्यामुळे तर इथं आलेले आहोत आम्ही। आणि इथं वडील थांबलेले आहेत की आता सगळं पॅकिंग वगैरे करायचं आहे ना त्याच्यामुळे। आणि असं आपल्याला वाटतं की मुलं हॉस्टेलला येतं काही सामान राहणार नाही आणि बॅगमध्ये बसून जाईन असं आपण या विचाराने येतो आणि आम्ही त्याच विचाराने आलेले होतो की तिच्याकडे भरपूर बॅगा आहेत त्याच्यामध्ये पुस्तकं वगैरे सगळं काही बसून जाईन म्हणून आम्ही असं काही आणलं नव्हतं। पण तिचं जेव्हा पुस्तकं सगळे काढले ना तिच्या कॉटमध्ये किंवा तिच्या जे काय ठेवायच्या रॅकमध्ये जे पुस्तकं होते आणि वह्या होत्या, बापरे असं आम्हाला हे झालं ना। आणि हा आहे तिच्या हॉस्टेलच्या म्हणजे खालचा जो आहे ना त्याचा पूर्ण असा परिसर आहे आणि भरपूर खाली अशी मोकळी जागा होती तिथं सुट्ट्यामध्ये बॅडमिंटन वगैरे खेळायच्या मुली। आणि हॉस्टेल पण छान होतं आणि त्या मॅडम पण खूप छान होत्या। तर पाहू शकता असं झाडं वगैरे होते आणि प्रसन्न वाटायचं आणि सावलीला खाली वायफाय पण यायचं त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मुलं व्हिडिओ किंवा काही डाउनलोड करायचं असेल तर खाली बसून सोफ्यावरती मस्तपैकी ते त्यांचं जे काही ऑनलाईनचं काम आहे ते करून घ्यायचे आणि छान वाटायचं, एकमेकांशी गप्पा पण मारायच्या, थोडंफार हाय हॅलो व्हायचं त्यांचं। आणि आता इथे पहा पलीकडच्या साईडला मेस आहे, तिकडे जेवण करायची वगैरे सोय आहे, तिकडे स्वयंपाक बनवतात आणि तिकडे जेवण करतात। हा व्हिडिओ आम्ही तिला एक्झामला आणण्यासाठी गेलो होतो ना तेव्हाचा आहे, थोड्या क्लिप मी ॲड केलेल्या आहेत मागच्या पुढच्या, त्याच्यामुळे समजून घ्या। तर आता मी तिच्या रूममध्ये आलेली आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे टेबल आहे आणि कॉट आहे आणि कॉटच्या आतमध्ये असा भरपूर स्पेस आहे जिथं आपण आपले जे काही इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत ना त्या ठेवू शकतो। आणि प्रत्येकाला एक टेबल आणि खुर्ची दिलेली आहे स्टडी करण्यासाठी। तरी ती तिची एक्झाम होती ना तर त्याच्यामुळे तिचा चेहरा पहा कसा झालेला आहे, ती त्यातलीच ही क्लिप आहे। आणि इथं आम्ही परीक्षेच्या त्या दिवशी निघालेले होतो ना त्या दिवशी मी तुम्हाला हॉस्टेलच्या मॅडम दाखवलेल्या होत्या, तरी पुन्हा दाखवते। या हॉस्टेलच्या मॅडम आहेत त्या सगळ्या मुलींवरती लक्ष ठेवायला किंवा सांभाळायला या मॅडमच आहेत आणि त्या खूप छान होत्या। ही मेस आहे, पाहू शकता टेबल खुर्ची अशा प्रकारची कंजेस्टेड सुविधा केलेली आहे। आणि आता त्याच क्लिपमधली ही एक क्लिप आहे की आता मी वरती जात आहे। हे 4 मजली आहे तर प्रिया राहत होती 3ऱ्या फ्लोअरला आणि तिचं असं भरपूर नवीन हे झाले की 1st फ्लोअर 2nd फ्लोअर 3rd फ्लोअर असं खूप वेळेस झालं। मग ती इतकी परेशान व्हायची, एवढं मोठं ओझं इकडून तिकडे करता खूप दमून जायची। मग एक वेळेस मॅडमला फोन केला की आम्ही मुंबईला खूप लांब राहतो म्हणून आमच्या मुलीची परेशानी करू नका, तिला एकच अशी फिक्स रूम द्या आणि सतत बदलू नका, कारण तिला खूप दमायला होतं किंवा पसारा वगैरे उचलायला मुलांना खूप त्रास होतो, एनर्जी राहत नाही। मग तेव्हापासून त्यांनी तिची अजिबात गैरसोय केली नाही, जे पाहिजे जसं पाहिजे किंवा जे म्हटलं ते वेळच्या वेळी दिलं। आणि त्यांना पण समजलं की अरे हो लेकरू थकून जात आहे, आपल्याला नाही म्हणत आहे पण आईपाशी म्हणतच की दमून जाते इकडून तिकडे करून। आणि होतं असं, आपलं मूल जर शांत असेल आणि रिॲक्ट करणारं नसेल ना तर समोरचे भरपूर फायदा घेतात, हे आमच्याही लक्षात आलं। त्याच्यामुळे आम्ही एकदा स्ट्रिक्टली बोलल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी अजिबात तिला म्हणजे एकाच रूममध्ये ठेवलं आणि एक्झामच्या वेळेस तिला जी रूम पाहिजे ना ती पण दिली शांत अभ्यास करण्यासाठी। आणि आता हे रॅकवरती जे तुम्हाला पुस्तक दिसत आहेत तर ते सगळी काही जमा करायची आहेत आणि तुम्हाला आता पुढे दिसेलच की तिची पुस्तकं किती प्रकारचे आहेत ते आणि किती एवढे झाले ना की असं वाटलं की हिने एवढा अभ्यास कधी केला असेल किंवा एवढं कधी सगळं काही कंप्लीट केलं असेल असाच प्रश्न पडेल नवीन माणसाला। तर आता आपलं लेकरू करतं किंवा आपल्याला माहिती आहे तेवढं करावं लागतं, त्याच्यामुळे आपल्याला इतकं आश्चर्य वाटणार नाही। पण असं जे करत नाहीत किंवा जे नवीन आहेत त्यांना वाटेल की एवढं कसं केलं असेल तिनं म्हणून। आणि तिच्या एवढ्या मोठ्या बॅगा ज्या होत्या ना तिनं कॉटमध्ये ठेवलेल्या होत्या। अगोदर आल्याबरोबर उन्हाळा होता, गरमी होत होती, अगोदर आल्यावर हुश करून अशी निवांत बसली। आता सगळं काही पॅक करायचं आहे आणि गरमी पण होत आहे म्हणून आता कसं करणार मला तर काही समजत नाही आहे। तिला म्हटलं तू एकदा 5 मिनिटं रिलॅक्स बस, हे सगळं काही
रॅकवरती तिचे पुस्तकं आहेत. आधी 5 मिनिट रिलॅक्स बस आणि त्याच्यानंतर काही वेळ लागणार नाही, आपण दोघीजण मिळून करूयात असं तिला म्हटलं. आणि सगळं काही जमा करता करता इतक्या बॅगा झाल्या, इतके पुस्तकं झाले की अक्षरशः आमच्या बॅगा पण कमी पडल्या. मग आम्ही हॉस्टेलच्या मॅडमकडून ह्या पिशव्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये पण खचाखच भरल्या. अशा जवळपास 4 पिशव्या झालेल्या होत्या, तरी पण कमी पडल्या. आणि मग शेवटी बॅग पिशव्या एवढं काही झाल्यानंतर तिचे पुस्तकं तरी पण उरले होते. मग आम्ही काय केले ना, बेडशीट होतं त्याच्यामध्ये असं गाठोडं बांधलं आणि मग ते पण घरचा ॲटो होता म्हणून सगळं काही ॲडजस्ट झालं. आणि आता एक 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 आपण म्हणतो ना, हॉस्टेल असो की घर असो, कितीही सामान काढलं तरी राहतच. त्या गोष्टी तिला घ्यायच्या होत्या त्या तिने घेतल्या आणि ज्या तिला मैत्रिणींना द्यायच्या होत्या त्या दिल्या. तर तेच म्हटलं तिला की देता येत असेल तर दे, कारण त्या पण एक्झाम देणार आहेत. आता जस्ट त्यांचा अभ्यास सुरू आहे म्हणून तिने काही गोष्टी मैत्रिणींना दिल्या. आणि इथं पाहू शकता आमची सगळी काही पोती भरायची झालेली आहेत. आणि या 2 मैत्रिणी आहेत त्या म्हणत होत्या आता आम्हाला विसरून जाशील, पण असंच बोलतात ना. आणि हे पाहू शकता हे सगळं काही सामान भरायचं झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालेले आहोत. कसं बसं सामान ॲटोमध्ये सेट केलं आणि तिला म्हटलं थांब एकदा निघतानाचा व्हिडिओ घेऊ दे. ती नको म्हणत होती, पण म्हटलं जस्ट आठवण म्हणून राहू दे. हॉस्टेलविषयी डिटेल माहिती किंवा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.